नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक देवदास भोयर. भूगोल विषयाअंतर्गत आज आपण भूगोलाची ओळख करून घेण्यासाठी आपल्या सिलेबसना असणारा जो अभ्यासक्रम आहे की ज्या अभ्यासक्रमाचा समावेश आपल्या प्रथम सेमिस्टरला करण्यात आलेला आहे, त्याच्यामध्ये पहिला जो पेपर आहे की या पहिल्या पेपरचं नाव आहे प्राकृतिक भूगोलाची ओळख. हा पेपर आपल्याला पहिल्या सेमिस्टरला ठेवण्यात आलेला आहे. या पेपरमध्ये साधारणतः प्राकृतिक जे घटक आहेत या प्राकृतिक घटकांची ओळख करून देण्यासाठी हा पेपर आपल्याला ठेवण्यात आलेला आहे. भूगोलाची एक महत्त्वाची शाखा म्हणून प्राकृतिक भूगोलाला ओळखलं जातं. भूगोलाच्या दोन शाखा तयार होतात, त्याच्यामध्ये एक आहे प्राकृतिक भूगोल आणि दुसरी जी आहे ती मानवी भूगोल. आता प्राकृतिक भूगोलामध्ये प्रकृतीने निर्माण केलेले जे घटक आहेत या सर्व घटकांचा समावेश हा प्राकृतिक घटकामध्ये होतो. आणि मग हे प्राकृतिक घटक बघण्याच्या अगोदर हे प्राकृतिक घटक तयार झाले कसे हे सुद्धा बघणं काय आहे तेवढंच महत्वाचं. या पहिल्या पेपरमध्ये 4 प्रकरणाचा समावेश करण्यात आलेला आहे. या 4 प्रकरणामध्ये पहिलं जे प्रकरण आहे या पहिल्या प्रकरणाला प्रस्तावना म्हणून ओळखलं जातं. याच्यामध्ये 3 घटक समाविष्ट आहेत. या 3 घटकांचा अभ्यास आपल्याला या पहिल्या प्रकरणामध्ये करायचा आहे. त्याच्यामध्ये पहिला जो घटक आहे त्याच्यामध्ये देण्यात आलेला आहे प्राकृतिक भूगोलाच्या व्याख्या, स्वरूप आणि व्याप्ती. नेमकं प्राकृतिक भूगोल म्हणायचंय कशाला, नेमक्या प्राकृतिक भूगोलाची व्याख्या तरी काय आहे, त्याचं स्वरूप कसं आहे, त्याचं व्याप्ती कशी आहे, हे काय करायचं आहे आपल्याला प्रकरणाच्या पहिल्या मुद्द्यामध्ये बघायचं आहे. दुसरा आहे प्राकृतिक भूगोलाच्या शाखा काय आहेत. ज्यावेळेस आपण प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास करत असतो त्यावेळेस अभ्यास करत असताना वेगवेगळ्या भागामध्ये विभाजित झालेला जो भूगोल आहे हा भूगोल अभ्यासाच्या दृष्टिकोनातून सोपा जावा म्हणून शाखेची निर्मिती करण्यात आलेली असते. आणि मग प्राकृतिक भूगोलाच्या शाखा नेमक्या तरी कोणत्या आहेत हे काय करायचं आहे आपल्याला दुसऱ्या मुद्द्यामध्ये बघायचं आहे. आणि तिसरा जो मुद्दा आहे या तिसऱ्या मुद्द्यामध्ये प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासाचं महत्व काय आहे हा तिसरा मुद्दा पहिल्या प्रकरणामध्ये देण्यात आलेला आहे. की प्राकृतिक भूगोल अभ्यासत असताना ज्यावेळेस आपण प्राकृतिक भूगोल अभ्यासतो ते अभ्यासल्याच्या नंतर त्या प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासाचं महत्व काय, हे महत्व काय करण्यात आलेलं आहे या तिसऱ्या मुद्द्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. असे 3 जे मुद्दे आहेत हे 3 मुद्दे पहिल्या प्रकरणामध्ये समाविष्ट करण्यात आलेले. प्रकरण जे दुसरं आहे या दुसऱ्या प्रकरणामध्ये साधारणतः सूर्यमालेविषयी माहिती देण्यात आलेली आहे. प्रकरणाचं टायटलच आहे की सूर्यमाला म्हणजे काय, आणि त्याच्यामध्ये सुद्धा 3 मुद्द्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. पहिला आहे सूर्यमालेची निर्मिती कशी झाली. म्हणजे आपली जी सूर्यमाला अस्तित्वात आहे की ज्या सूर्यमालेमध्ये एकूण 8 ग्रह आहेत आणि या 8 ग्रहामध्ये पृथ्वी हा एक महत्वाचा ग्रह आहे. या सूर्यमालेची निर्मिती कशी झाली हे काय करण्यात आलेले आहे दुसऱ्या प्रकरणाच्या पहिल्या मुद्द्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. दुसऱ्या प्रकरणामधला दुसरा मुद्दा जो आहे की ही सूर्यमालेच्या ग्रहाचे जे स्थान आहे आणि त्याची जी रचना आहे ही कशा प्रकारे झालेली आहे. म्हणजे एकूण जे सूर्यमालेतील एकूण 8 ग्रह जे आहेत या 8 ग्रहाची रचना कशी आहे, त्यांचे स्थान कसे आहेत, ते कोणत्या दिशेतून कोणत्या दिशेत फिरतात हे काय करण्यात आलेलं आहे दुसऱ्या मुद्द्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. आणि दुसरा मुद्दा जो आहे हा पूर्णतः सूर्यमालेच्या निर्मितीशी संबंधित आहे. दुसऱ्या प्रकरणामधला तिसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे सूर्य आणि चंद्र ग्रहण. सूर्य आणि चंद्र हे 2 महत्वाचे ग्रहण आपल्याला बघायला मिळतात. या ग्रहणाविषयी माहिती जी आहे ही माहिती दुसऱ्या प्रकरणामध्ये देण्यात आलेली आपल्याला काय होतंय बघायला मिळते. अशा प्रकारे 2 जे प्रकरण आहेत या 2 प्रकरणाचा समावेश पेपरमध्ये करण्यात आलेला आहे. तिसरं जे प्रकरण आहे हे तिसरं प्रकरण म्हणजे समुद्र व महासागराची निर्मिती कशी झाली याच्यावर आधारित हे तिसरं प्रकरण आहे. मग समुद्र आणि महासागराचा विस्तार जर बघितला आपण तर 71% महासागर आहे आणि 29% भूखंड आहे. याची निर्मिती जी आहे ही निर्मिती कशा प्रकारे झालेली आहे हे काय करण्यात आलेलं आहे या प्रकरणामध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा देण्यात आलेला आहे वेगनरचा खंडवहन सिद्धांत. म्हणजे वेगनरने हे जे आताचे अस्तित्वात असलेले खंड आहेत हे खंड कसे तयार झाले याच्याविषयी काय केलेला आहे एक सिद्धांत मांडला
आणि त्या सिद्धांताचं विश्लेषण या तिसऱ्या प्रकरणामध्ये करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा जो आहे भूमंच निवर्तनकी सिद्धांत, म्हणजे हे जे भूखंड आहेत या भूखंडाविषयीच दुसऱ्या सिद्धांतामध्ये काय करण्यात आलेलं आहे, विश्लेषण करण्यात आलेलं आहे, पण तो थोडं वेगळ्या पद्धतीनं विश्लेषण करण्यात आलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आहे तिसरा मुद्दा, तो म्हणजे ऑर्थर होम्स यांचा सहवहन सिद्धांत, म्हणजे पृथ्वीवर जे आत्ताचे खंड आणि महासागर निर्माण झाले हे कशाच्या आधारावर निर्माण झाले याच्याविषयी सविस्तर विश्लेषण ऑर्थर होम यांनी आपल्या सिद्धांतामध्ये केलेलं आपल्याला बघायला मिळतं. नंतर प्रकरण आहे चौथं, बाह्यशक्ती आणि भूरूपाची निर्मिती. पृथ्वीच्या सभोवताली जर बघितलं आपण तर अनेक प्रकारची भूरूप निर्माण झालेली आपल्याला बघायला मिळतात आणि हे निर्माण होण्यामागे काहीतरी बाह्यशक्ती कारणीभूत असतात. अशा प्रकारची समज आपल्याला काय झालेली आहे, तयार झालेली बघायला मिळते. आणि मग याच्यावरच आधारित बाह्यशक्ती कशा कार्यरत आहेत, त्या काम कशा करतात याच्यावर आधारित काय करण्यात आलेले आहे, चौथं प्रकरण ठेवण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे प्रथम श्रेणीची भूरूपे व भूमंच महासागर, म्हणजे जी प्रथम श्रेणीची भूरूपे आहेत ही भूरूपे कशी तयार झाली आणि महासागर कसे तयार झाले याच्याविषयी काय करण्यात आलेली आहे, माहिती देण्यात आलेली आहे. दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे द्वितीय श्रेणीची भूरूपे, ज्यामध्ये पर्वत, पठार आणि मैदानाचा समावेश होतो. या द्वितीय श्रेणीच्या भूरूपाचा समावेश या चौथ्या प्रकरणाच्या दुसऱ्या मुद्द्यामध्ये करण्यात आलेला आहे. आणि चौथ्या प्रकरणातला तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे बाह्यशक्ती. या बाह्यशक्तीमध्ये नदी प्रणाली जी आहे या नदी प्रणालीविषयी सविस्तर माहिती काय करण्यात आलेली आहे, सांगण्यात आलेली आहे. आता बाह्यशक्तीमध्ये जी नदी प्रणाली आहे या नदी प्रणालीचा संपूर्ण उल्लेख या मुद्द्यामध्ये करण्यात आलेला आहे की नदीच्या उगमापासून तर शेवटपर्यंत जी भूरूप तयार होते त्या भूरूपांचा अभ्यास आपल्याला या मुद्द्यामध्ये करायचा आहे. अशा प्रकारे 4 प्रकरणामध्ये हे जे अभ्यासक्रम आहे हा 4 प्रकरणामध्ये विभाजित झालेला आपल्याला बघायला मिळतंय. आणि या 4 प्रकरणाचा अभ्यास जो आहे हा आपल्या पूर्ण प्रथम सेमिस्टरमध्ये आपल्याला करायचा आहे. बस अशा प्रकारे अभ्यासक्रमाचं विश्लेषण हे करण्यात आलेलं आहे. एवढं सांगून मी थांबतो.